भावनेचा आदर करायलाच पाहिजे, लोकांना समजावून सांगणंही गरजेचं. काही जणांचा इलेक्शन अजेंडा, मुख्यमंत्र्यांचा आरोप. म्हादईबाबत आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट नाही, झेडपी डिसेंबरमध्ये. इंडिया टुडेच्या पुरस्कारात गोव्याची बाजी. छोट्या राज्यांच्या विभागात स्टेट ऑफ द स्टेट्स पुरस्कारावर मोहर. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विभागात अव्वल. अदानीच्या कोळसा प्रकल्पाला ऑस्ट्रेलियातही विरोध. भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यादरम्यान निदर्शनं. SBIनं अदानी ग्रुपला कर्ज न देण्याची मागणी. MPTतल्या कोळसा प्रदूषणाची पातळी तपासा. मुख्यमंत्र्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश. कोळसा हाताळणी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. गोव्यात कोळसा नाका संघटनेची मडगावात निदर्शने. दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयासमोर घोषणाबाजी. कार्यकर्त्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी. आणि चिंबलच्या 13 वर्षीय जोया दबकच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आला. ज्या डॉक्टरांनी दिरंगाई केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता त्यांच्याकडेच मागितला अहवाल. JMCचा अजब कारभार. लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, त्यांच्या भावनेचा आदर करणं हे आमचं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. राज्यात कोळसा आणि म्हादई या संदर्भात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. पाहूयात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं. आम्हाला लोकांनी निवडून आणलंय, लोकांच्या भावनेचा आदर करायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर लोकांना समजावूनही सांगण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. गोव्यात विजेच्या बाबतीत तमनार प्रकल्प अतिशय आवश्यक आहे. काही जणांचा इलेक्शन अजेंडा सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. मिनिस्टरान टायम दिला, मिनिस्टर येतलो. लोकांच्यो भावना समजून घेवपाक कोणीच ना म्हणून भावना समजून घेवकूच जाय न्ही रे. आमकां लोक निवडून दिता, लोक भावनेचो आदर करपाक जाय. म्हाजें खंयसरूच ताका ना म्हणलें ना. लोकांक समजून सांगपाक जाय. लोकांक जो पर्यंत आतां टमनार प्रोजेक्ट हांवें सांगलो एट प्रेजेंट विशय खंयचो हा, फक्त एकूच टमनार प्रोजेक्ट आसा मोल्यान. अरे टमनार प्रोजेक्ट म्हाका सांग, आमकां जर लायट नाका, फुडल्या 1.5-2 वर्सांनी आमी हांगा ज्या जाग्यार बसल्यार बसूंक शकचे ना. पावर शॉर्टेज जातली. त्या लोकांक सांगप, कारण कशें आसा, काही जाणांचो इलेक्शन अजेंडा आसा म्हणून विरोध आसा, काही थोड्यो शक्ती वावुरतात हे करपा खातीर. इट इज अ 1 पॉयंट अजेंडा. हे परत आमदाराक इलेक्शनाक वचूंक जाय म्हणटोनी तो लोक भावनेचो आदार करता, थंय वयता, लोकांक समजून सांगता. हांव कांयच म्हणना, हांव तुका सांगता लोक जेन्युनूय आसतले ना, कित्याक तर लोक जेन्युनूय आसतले. ओके, म्हटल्यार लोकांक विशय जो आहा पळय न्ही, हो एक्चुअली फॅक्ट कितें हो कळपाक जाय. आमी सांगता न्ही रे, सांगात आसा न्ही रे. थोड्या जाणांक जर समजूनच घेवपाचें ना जाल्यार ताका आमी कशें कमी पडटले. तांच्यांनी ठरयलां, तेंच्यांनी अजेंडा सेट केला न्ही रे, आयकपाचेंच ना म्हणून. जेका समजता पळय तो थंयच्यान सायडीक सरता. हांवें म्हटलां ना, हांवें सांगलां मरे, हांव पियुशजी कडेन मेळोन येयला, ताच्या उपरांत पळयता. म्हादईबाबत सरकार आउट ऑफ सेटलमेंटसाठी तयार नाही आणि तशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हाका तो मेळून गेला, म्हादईचेर कसलेंच डिस्कशन ना. कोणी येता म्हाका मेळटा. ओके, आनी भायर वचून कोणी जर म्हादईचेर डिस्कशन म्हणून सांगलें, इट इज नॉट सो. इट इज अ रुटीन कर्टसी विजीट. म्हाका कोण तरी येवन मेळोन गेला. म्हादईच्या विशयाचेर केन्नाच भायर कोणाय वांगडा डिस्कशन करपाक आमी बसोंक ना. तेणें काडला, बट आय हॅड नॉट डिस्कस एनीथींग विथ हिम रिगार्डींग द म्हादई. तेणें ताका हांवें स्पश्ट उतरान सांगलां, एकाच उतरान, म्हादईच्या विशयाचेर आमकां डिस्कशन कसल्याच बाबतींत करपाचें ना. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटाक आमी तयार ना. सुप्रीम कोर्टान आमी आमचो कंटेम्प्ट पिटिशन फायल केला. वी आर फर्म ऑन अवर कंटेम्प्ट पिटिशन. परत एकदां तांच्यांनी उदक सोडचें आनी ताज्या उपरांत तेंच्यांनी डिस्कशन सुरू करचें. तांच्यांनी उदक म्हाकाय खबर आसा की म्हादईच्या पात्रांतलें उदक जे पर्संटेजीन कमी जालां. हांवें त्या सिटी रवीकूय सांगलां, आमदार कर्नाटकाचो आशिल्लो. हें तुका हांव फक्त सांगता म्हणजे हांवें ताका पटोवन दिलां की उदक तुमी डायवर्ट केल्लें आहा. बट आमी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट उलोवप कांयच ना. त्या खातीर म्हणटा तूं तें उलयलें म्हणटा तेज्या कडेन उलयलो म्हणटलो. म्हणून म्हणटा म्हादईच्या बाबतींत आमी तेंच्या कडेन खंयच्याच बाबतींत उलयना. जिल्हा पंचायत निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहेत. 18 डिसेंबर पूर्वी निवडणुकांचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 18 डिसेंबर जावपाक जाय. आमी स्टेट इलेक्शन कमिशनाक सांगलां, कारण बाकीच्या राज्यांनी घेतली. सो ते डेट एसेस करता. एडमिनिस्ट्रेशना कडेन उलोवन ते ठरयता. ते डेट ते ठरयता. आमी ते विचारता आमकां खंयच्या डेटीक घेवपाच्यो. डिसेंबरान जातलें. गोवन वार्ता लाईव्ह साठी सिनियर रिपोर्टर विश्वनाथ. गोमंतकीयांसाठी एक आनंदाची वार्ता आहे. इंडिया टुडे ग्रुपनं जाहीर केलेल्या पुरस्कारात गोव्यानं आपला ठसा उमटवलाय. एकूण 3 विभागात गोव्याला अव्वल मानांकन प्राप्त झालंय. गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.
इंडिया टुडे ग्रुपच्या पुरस्कारात गोव्यानं आपली मोहर उमटवली. स्टेट ऑफ द स्टेट्स अवॉर्डसह अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि पर्यटन या विभागात गोव्यानं अव्वल क्रमांक पटकावलाय. आरोग्याच्या बाबतीत दुसरा तर शिक्षणाच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावलाय. पर्यावरणात चौथा तर प्रशासकीय व्यवस्थेबाबत 5वा क्रमांक पटकावलाय. विकासासंदर्भात 6वा तर कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात 7वा क्रमांक गोव्याला प्राप्त झालाय. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनासंदर्भात गोव्याला 4था क्रमांक प्राप्त झालाय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात सविस्तर माहिती दिली. इंडिया टुडेचो स्टेट ऑफ द स्टेट अवॉर्ड्स ह्या हातूंतल्यान द बेस्ट परफॉर्मिंग स्मॉल स्टेट ओवरऑल म्हणून गोंय स्टेटीची घोशणा जाली. त्या खातीर खूब खोस भोगता. ताच्याच बरोबर बेस्ट परफॉर्मिंग बीग स्टेट ओवरऑल तामिळनाडू स्टेटीची ताच्याने डिक्लेअर केलें. द मोस्ट इम्प्रूव्ड बीग स्टेट ओवरऑल हितूर आसाम आसा आनी मोस्ट इम्प्रूव्ड स्मॉल स्टेट हितूर ओवरऑल मणिपूर आसा. हाच्याच बरोबर गोंयाक आनिकूय 3 अवॉर्ड द इंडिया टुडेचा स्टेट ऑफ द स्टेट अवॉर्ड्स हातूंत फावो जाल्ल्या पैकी द इकॉनॉमी, टुरिजम आनी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या हातूंतल्यान अवॉर्ड मेळ्ळा. आनी सांगपाक खूब बरें दिसता की हांवें 18 मार्च 2019 हाच्या वेळार शपथ घेतलेली आनी हो असेसमेंट पिरियड जो आसा वीच इज फ्रॉम द 1st of April 2019 टू 31st of March 2020 ह्या पिरियडात हाजें असेसमेंट जालां आनी द बेस्ट परफॉर्मिंग ओवरऑल स्टेट म्हणून तशेंच इन इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर आनी टुरिजम ह्या तिनूय सॅक्टरांत इंडिया टुडे ज्या गोंय स्टेटीक अवॉर्ड फावो केल्या त्या बद्दल हांव सगळ्यात पयलीं धन्यवाद म्हणटा इंडिया टुडेच्या टिमीचो. दर वर्सा इंडिया टुडे कडल्यान वेगवेगळे अवॉर्ड हे गोवा स्टेटीक फावो जाता. ह्या वर्सा ओवरऑल बेस्ट परफॉर्मिंग स्टेट फावो जाला त्या बद्दल हांव खरोखरूच गोंयच्या सगळ्या जनतेचें अभिनंदन करता. टोटल ब्युरोक्रसी ज्या ब्युरोक्रसीत काम करता तांचेंय सगळ्यांचें अभिनंदन करता आनी सगळ्या जाणांक देव बरें करूं म्हणटा. हाज्याय फुडें आमकां सगळ्या सॅक्टरांत आजुनूय बेस्ट परफॉर्मन्स करपाक जाय. वेगवेगळ्या सॅक्टरांत जितूर फाटीं आसा तितूर आजुनूय आमकां फुडें येवपाक जाय आनी सदांच तें मेनटेन करपा खातीर पुराय एडमिनिस्ट्रेशन आमकां सपोर्ट करचें. गोंयच्याय सगळ्या लोकांनी तर हाज्या बाबतींत सक्रीय सहभाग दिलो जाल्यार निश्चितच आमी ओवरऑल बेस्ट परफॉर्मन्स स्टेट म्हणून सुदोदीत उरतले. सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. अदानी समूहाच्या कोळसा हाताळणीला गोव्यात तर विरोध होतोय, परंतु अदानी समूहाच्या कोळसा प्रकल्पांना ऑस्ट्रेलियामध्येही विरोध होतोय. पाहुयात या संदर्भातला सविस्तर वृत्तांत. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातील पर्यावरण संवर्धकांनी अदानी समूहाच्या कोळसा खाणींना विरोध केला होता. मात्र या न्यायालयीन वादात अदानी समूहाच्या बाजूने निकाल लागला. अदानी समूहानं या प्रकल्पामुळे क्वीन्सलँडमधील 1,500 स्थानिकांना रोजगार मिळाल्याचा दावा केलाय. मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करणं चालूच ठेवलंय. अदानी समूहाविरोधात स्टॉप अदानी ही संस्था काम करते. या संस्थेने शुक्रवारी एक पत्रक जारी करून स्टेट बँक ऑफ इंडियानं अदानींना $1 बिलियन कर्ज देऊ नये अशी मागणी केली. ही मागणी करण्यासाठी सिडनी इथल्या क्रिकेट मैदानावर कार्यकर्ते दाखल झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या 6 षटकाचा खेळ झाल्यानंतर मैदानात 2 आंदोलक दाखल झाले. हे दोघेही थेट मैदानात पिच जवळ धावत गेले. या आंदोलकांच्या हातात अदानी उद्योग समूहाला विरोध करणारा बॅनर होता. या आंदोलकांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मैदानाबाहेर काढलं. मात्र भारतीय कंपनी असलेल्या अदानी ग्रुपला ऑस्ट्रेलियात होणारा विरोध या निमित्तानं पुढे आला. In India is a place called Janapadaloka. It's in a city called Bangalore where some of my family lives. It's this amazing cultural museum that's in the outdoors and it showcases a bunch of village art. That's one of the only places in Bangalore that I know that has that much greenery. I have a fond memory of playing in the park with my 3-year-old cousin and the tall trees just surrounding us. It's scary to think that that's one of the only places left like that. My mom always tells me that when she was growing up, Bengaluru was known as the Garden City. Talking to my family who live there now, they say that Bengaluru is probably going to lose that name. And quite frankly, it worries me
that every single time I visit India, the heat seems worse, the air feels dirtier. And if this is a garden city, then what does that mean for the rest of India? In Delhi just last week, the air quality was 467. सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीमधून होणाऱ्या प्रदूषणाची पातळी तपासा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांनी हे निर्देश दिले. मुरगाव पोर्ट ट्रस्टवरची कोळसा हाताळणी निम्म्यावर आणण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याचं सुतोवाच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं होतं. त्याचबरोबर सरकारच्या वाहतूक खात्यानं JSW स्टील कंपनीसह 19 कंपन्यांना 208 कोटींची थकीत रक्कम जमा करण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. 15 दिवसात ही रक्कम जमा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिला होता. JSW स्टीलकडून 156 कोटी रुपये गोवा सरकारला येणं आहे. मात्र सरकारनं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर JSW स्टीलनं कोर्टात धाव घेतली होती. गोवा सरकारनं बजावलेली नोटीस स्थगित ठेवण्याचा आदेश हायकोर्टानं दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला MPTत कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा स्तर तपासण्याचे आदेश दिलेत. MPTचेर जो कोल सदांच ट्रान्सपोर्ट जाता म्हणजे जो इम्पोर्ट जाता आनी MPT वेल्यान भायर वता, मेनली थंयसर काम करपी ज्यो कंपनीज आसा विच इज एन JSW, अदानी आनी ताज्या उपरांत वेदांता ह्या 3 कंपनी कडेन. बट सगळ्यांत व्हडलो आतां पर्यंत पोल्युशन कंट्रोल बोर्डान जांकां परमिशन्स दिलां आनी जांचे कडेन आतां पर्यंत परमीट आसा विच इज 5.2 मिलियन फॉर द JSW, आय थिंक सो, एंड 5 मिलियन आनी ऑड फॉर द अदानी, and something below less than 1 million it is for the Vedanta, and which is a deep into the sea, jaga आमी मुरीन डॉल्फिन म्हणटा. आतां फक्त आपले JSW आनी अदानी हे जो सगळो कोळसो हाडटा तो हांगांतल्यान ट्रान्सपोर्ट जाता गोंया भायर वचपा खातीर. आनी म्हाका दिसता लेस दॅन 1 मिलियन कोल जो आसा वो फक्त गोंयांतल्यो एक 2-3 कंपनी आसा, वेदांता आसतली, गोवा कार्बन आसतली, गोवा स्पंज आसतली. लेस दॅन 1 मिलियन हो कोल जो आसा हांगा वापरलो वता. हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत हाजेर डिटेल म्हणजे हांवेंनूय MPT कडल्यान सगळो रिपोर्ट मागयल्लो, MPT कडल्यानूय चेअरमॅनाक आफोवन घेतलेलो, गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डा कडल्यान डिटेल्स घेतला. बट कोळशाचेर सगळे डिटेल्स जाल्या उपरांत ऑलरेडी गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाक इन्स्ट्रक्शन्स दिला की तेंच्यांनी एकदां रिविजीट करच्यो, जे आमी तांकां परमिशन्स दिल्या. सो लेट अस डू द रिविजीट फर्स्ट, म्हणजे तांकां परमिशन्स दिल्ली रिविजीट करून तांकां एक रिपोर्ट सबमीट कर म्हटला. हाव मच द पोल्युशन इज हॅपनिंग थ्रू दीस कोल एट प्रेझेंट कॅपेसिटीर आसलेलो. आनी जालो जाल्यार हांवें जशें म्हटलां की तो 50% सद्याच्या घडीक आमी रिड्यूस करतले आनी ताच्या उपरांत अदर कॉमोडिटीज ज्यो आसा त्या पोर्टा वयल्यान इदर इम्पोर्ट अदरवायज द एक्सपोर्ट ह्या पद्दतीन जर जालें जाल्यार आमकां कोल कंप्लीट बंद करपा खातीर वेगळे प्रोविजन कितें हाचो विचार सुरू केला. आय एम वेटिंग फॉर द पोल्युशन कंट्रोल बोर्ड रिपोर्ट. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड वेन दे आर गिविंग द परमिशन फॉर द MPT. इट इज एन दे कॅन डिसायड म्हणजे हाऊ मच पोल्युशन इज हॅपनिंग, आनी ते जर तेंच्यांनी ठरयलें ते तेंच्यांनी जर रिपोर्टान दिलें म्हणजे कारण तेच परमिशन दिता त्यांच्याच रिपोर्टांतल्यान तेंच्यांनी पोल्युशन लेवल जी आसा पळय न्ही ही कितली आसा ही सांगपाचें. एक ताका रिपोर्ट करपाकूय थोडो टायम लागतलो. तो रिपोर्ट आयल्या उपरांत आनी वी कॅन आमी जशें म्हटलां की 50% रिड्यूस जो आसा वो 50% रिड्यूस करपाक शकता बाय टेकिंग कॉन्फिडन्स इन टू द MPT. वील डू दॅट. हो इश्यू हेज्या पयलीं केन्नाच कोणी घेवंक नाशिल्लो. द फर्स्ट टायम हांवें इश्यू घेतलो डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाक तांकां सेस भरचो हाज्या खातीर तांकां डिमांड नोटिसूय काडपाक लायलो. एप्रॉक्सिमेटली 215 crores of rupees सुमार तेंच्यांनी सेस हो दिवपाक जाय. हांवें इन्क्वायरी केल्या उपरांत की तांच्या सायडींतल्यान म्हणल्या द कोल वीच इज ट्रान्सपोर्टींग थ्रू रोड that only we want to pay the cess, not through the by rail, because by rail they are saying that we are paying the CGST, but still म्हणजे we are आमचें म्हणणें आसा की according to the Goa Act they wants to pay, but ह्या मॅटराचेर they have gone into the court. At present matter disputed in the court, but we have issued the show cause notice for both the parties. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रियांका नाईकसह सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. गोंयात कोळसो नाकातर्फे मडगावातील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. रेल्वे डबल ट्रॅकिंगच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विरुद्धचे FIR मागे घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. रेल्वेचं डबल ट्रॅकिंग करताना लोकांचा विरोध डावलण्यात आला. या विरोधात लोक नेसाय, दवर्ली आणि चांदोर इथं रस्त्यावर उतरले होते. मध्यरात्रीनंतर ही आंदोलनं पेटली होती. या संदर्भात पोलिसांनी अनेक FIR दाखल केले होते. यात ज्या कार्यकर्त्यांची नावं घेतली होती त्यांच्यावरचे FIR मागे घ्यावेत अशी आता मागणी होते. गोंयान कोळसो नाका या संघटनेनं मडगावच्या दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयासमोर जमून निदर्शनं केली.
तसेच रेल्वेचं दुपदरीकरण तातडीनं रद्द करावं आणि हे काम कुठल्याही परिस्थितीत सरकारनं रेटू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. गोवन वार्ता लाईव्हसाठी अजय लाड, मडगाव. चिंबल येथील 13 वर्षीय जोया दबग हिच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आला. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जीएमसीचे डीन डॉक्टर शिवानंद बांदेकर यांनी बालरोग तज्ज्ञ विभागाच्या मुख्य डॉक्टरांकडून हा अहवाल मागितला होता. या अहवालात जोयावर योग्य प्रमाणे उपचार झाले असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. मात्र जोयाच्या कुटुंबियांनी केलेल्या अनेक आरोपांवर या अहवालात काहीच उत्तर देण्यात आलं नाहीये. त्यामुळे हा अहवाल का धूळफेक असा आरोप करण्यात येत आहे. चिंबल येथील 13 वर्षीय जोया दबक या लहानगीच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आला. बालरोग तज्ज्ञ विभागाच्या मुख्य डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात जोयावर योग्य उपचार करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. जोयाला सर्पदंश झाला होता. तिला तात्काळ जीएमसीत नेण्यात आले होते. मात्र जीएमसीतील डॉक्टरांनी तिचा कोरोना अहवाल येईपर्यंत काहीच उपचार केले नसल्याचा आरोप जोयाच्या कुटुंबियांनी केला होता. याबाबत गोवन वार्ता लाईव्हने सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. गोवन वार्ता लाईव्हच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश जीएमसीचे डीन डॉक्टर शिवानंद बांदेकरांना दिले होते. मात्र बालरोग विभागाच्या मुख्य डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात अनेक आरोपांवर स्पष्टीकरण दिलेलं नाही. हा अहवाल मर्यादित स्वरूपात दिला गेला आहे. यामुळे हा अहवाल की धूळफेक असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. यंदा गोवा मुक्तीला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या षष्टब्दी पूर्तीच्या महोत्सवाला गोवा सरकार राज्यात वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहे. यासाठी सरकारनं केंद्राकडे आर्थिक मदत देखील मागितली आहे. पाहूयात काय सांगितलंय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी. आता त्या 19 डिसेंबर 2020 60th लिबरेशन इयर सुरू जाता. 60वें मुक्ती वर्स हें सुरू जाता आनी ताका लागून गोंयाक जवळपास 60 वर्सां मुक्ती जावन पुराय जाता. 60वें लिबरेशन इयर हें साजरें करचें म्हणून सरकारान पयरच्या कॅबिनेटांत हो निर्णय घेतला आनी 60वें वर्स हें खूब व्हडा उमेदीन म्हणटा तशें पुराय वर्सभर जरी कोवीड आसलें, कोविडाचेर कंट्रोल येतलो, कोविडाचेर कंट्रोल दवरून वेगवेगळे कार्यक्रम जे आसा ते राज्यांत सेलेब्रेट करचे आनी ते वर्सभर करचे. 19 डिसेंबर 2020 पासून 19 डिसेंबर 2021 पर्यंत. आनी हाज्या खातीर एक ऑर्गनायझींग कमिटी, मॉनिटरींग कमिटी जी आसा ही कमिटी काडलेली आसा. विशेश करून हांव स्वता त्या मुख्यमंत्री म्हणून त्या कमिटीचो चेअरमॅन आसा. ओके. त्याच बरोबर आमचे श्री खासदार आनी आयुष मंत्री श्रीपाद भाऊ त्या कमिटीचे को चेअरमॅन आसात. त्या कमिटी कडेन पुराय वर्सभर कशा पद्दतीचे कार्यक्रम घेवप, कितें ठरोवप आनी तेजे फायनान्शियल एप्रुवल म्हणजे ह्याच तेजे रायट्स जे आसा हे आमी कॅबिनेटान घेवन ताका एप्रुवल करप अशा पद्दतीची कमिटी जी आसा ही एप्रूव केली आसा. आतां कार्यक्रम कितें आसतले, पयलो कार्यक्रम जाका आमी म्हणटा की 19 डिसेंबरा दीस फ्लॅग होस्टिंग जातलेंच, पण ताज्या व्यतिरिक्त पयलो सुरवातीचो कार्यक्रम जो आसा तो 19 डिसेंबरा दिसा सांजचो आझाद मैदान हांगासर म्हणजे गोंयचें कल्चर दाखोवपी असो सांस्कृतीक कार्यक्रम आसतलो. ताज्या खातीर VVIP गेस्ट हय आसतलो. अजून टील नाव इट इज नॉट फायनलायज, बट हो एकूच कार्यक्रम फक्त आत्तां फायनलायज केला. फक्त राज्यांनीच न्ही तर पुराय देशात मिनिमम प्रत्येक राज्यात त्या कॅपिटलांत एक तरी कार्यक्रम जेणे करून कल्चर आनी टुरिजम गोंयचें हें प्रमोट करपा खातीर त्यांच्या राजधानीत आसत किंवा दुसऱ्या खंयच्या एखाद्या सिटीत आसत पुराय वर्सभराच्या भितर म्हणजे सगळ्या स्टेटीन 29 स्टेटी आनी युनियन टेरिटरी मिनिमम एक कार्यक्रम जातलो. आनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी जशें म्हणटा की कल्चरल ग्रूप तशेंच तांच्या बरोबर आमचो एखादो पत्रकार म्हणजे पत्रकाराकूय संदी मेळटली त्या कल्चरल ग्रुपा बरोबर वचपाची. प्रत्येक फावटी वेगवेगळ्या पत्रकारांकूय बी आमी त्या कल्चरल ग्रुपा बरोबर धाडटले. ह्या कार्यक्रमा खातीर खास निधी आमी जो आसा हो केंद्र सरकारा कडेन मागला आनी केंद्र सरकारा कडल्यान निश्चितच हो निधी जो आसा हो आमकां मेळटलो हाजी आमकां
खबर आमी तेचे कडेन डिमांड केला आनी निश्चितच ते आमकां ह्या बाबतींत सपोर्ट करतले, कारण पुराय वर्सभर विविध कार्यक्रम करपा खातीर म्हणजे ज्या पद्दतीन आमकां कल्चर टुरिजम प्रमोट करपाक जाय ताज्या खातीर निधीची वेवस्था ही केंद्रा कडल्यान आमच्या खातीर एक वेगळी निधीची वेवस्था जातली. आतां म्हणजे कल्चरल आनी हाचेच कार्यक्रम जावचे ना, तर गोंय स्वयंपुर्ती कडेन वचपा खातीर म्हणजे जशें आमी म्हणटा विद्यार्थ्यां खातीर आसतले, युवकां खातीर आसतले, महिलां खातीर आसतले, कल्चरलाच्या बरोबर गोंय स्वयंपूर्ण वाटेन कशें जावपाक शकता हाजेरूय भासाभास जातली, चर्चा जातली. ताज्या खातीर विविध प्रोग्राम्स जे आसा हे ईच पंचायत लेवलाचेर मिनिमम एक कार्यक्रम हो 60th लिबरेशन इयराचो कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायत आनी प्रत्येक म्युनिसिपालिटी लेवलाचेर जातले. जशें कल्चराक प्रमोशन दिता तशें खेळाकूय प्रमोशन दिलें वयतलें. खेळ सुद्दां जे आसा हे बी खूब मोठ्या प्रमाणात डिस्ट्रिक्ट प्रमोशन दिलें वयतलें. म्हणून आमी मोर दॅन 100 crores म्हटलां. प्रायम मिनिस्टराकूय आपयतले, केन्ना आपयतले ते अजून ठरवंक ना, पण निश्चितच प्रायम मिनिस्टराकूय आमी केन्ना तरी खंयच्या तरी एखाद्या कार्यक्रमाक बीग कारण कोविडाचो विशय पळोवन ताज्या उपरांत इन्वायट करतले. कुडचडेत गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वीज मंत्री निलेश काब्राल राहत असलेल्या इमारतीत एक दुकान फोडून चोरट्यांनी 8,000ची रक्कम लंपास केली. त्याचबरोबर कुडचडे बाजारातील 4 दुकानंही चोरट्यांनी फोडली. दक्षिण गोव्यात चोरांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. कुडचडे मार्केटमधील 4 दुकानं फोडून चोरट्यांनी 20,000 रुपयाची रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल राहत असलेल्या इमारतीतही चोरी झाली. या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकान फोडून चोरट्यांनी 8,000 रुपये लंपास केले. खुद्द मंत्री राहत असलेल्या इमारतीतच चोरी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. रातचे 8 पयलीं काल पुरुशेला एकादश म्हणून बेगीन बंद करून म्हाका सकाळ फुडें बाबून फोन केलो, आमचो काब्रेलाचो ड्रायव्हर. ताणें फोन केलो आनी तुजें शॉप फोडून म्हणून. हांव येवन चॅक करता जाल्यार फोडलें नाशिल्लें आनी मागीर पुलीस हाडले जाल्यार पुलिसांनी इन्वेस्टिगेशन केलें आनी ओपन करून तेंच्यांनी चॅक केलें. फकत ड्रायव्हर फोडला, कॅशूच व्हेलें फकत 7-8 रुपया कॅश आसलें आनी सामानाक कांयच आसलें ना. सामाना कांय तुझे CCTV कितें बसयल्यो? CCTV हांवें बसयलें ना, आमचे कॅमेरा दीन दयाल मेंटेचे आनी मुखाल्यान आमगेले CTR म्हणून आहा तेगेले शॉप फोडलें म्हाका फोन आयलो वयल्यान. राव देसायान फोन केलो की तुगेलो शॉप फोडला, सायडार मातसो उच काडलो. फुडें हांव आयलो रोकडो आयलो आनी मागीर पोलीस स्टेशनार गेलो. पळयलें आनी पोलीस स्टेशनार गेलो आनी मागीर थंय सर मेळ्ळो म्हाका. मागीर ताका सांगलें अशें हांव मागीर ते आनी ताजे आयले इन्वेस्टिगेशन. आनी कितें घाल तुगेलें? म्हागेली कॅश आशिल्ली 6,000 रुपया सुमार मोड आनी 1-2 सिल्वर कॉयन आशिल्ले लक्ष्मीचे पुजेक लायताले ते सिल्वर कॉयन ते आशिल्ले. टोटल तुगेलें? हय आनी गल्लो भायर हाडून फोडलो. भायर ड्रॉवर हाडून भायर दवरलो बाबा हांगा गाडये कडेन आनी फोडला. आनी कांय उरूं ना? आनी कांय व्हरों ना, सामाना कितें हाडलो ना. टोटल कितले घाला? टोटल कितले घाला आसतले? अंदाजे म्हाजे कोतान 6-7 हजार रुपया आसतलेच. आनी ते कॉयन 1-2-1.5 रुपया जातलो. राती कितल्यांक बंद केल्लो तुवें? 8 बंद केल्लें. काल लक्ष्मी पुजन न्ही, हरशीं 9 बंद करता, सकाळचे 8:30 हांव बंद करता. तुळशी लग्न जालें? हय काल तुळशी लग्ना लागून हांव 8 बंद करून गेला. गोवन वार्ता लाईव्हसाठी यश सावर्डेकर, कुडचडे. बारदेस तालुक्यातील पाणी टंचाई आणि परवरी मतदारसंघातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर आमदार रोहन खवटे यांनी PWD खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात तोडगा काढण्याची विनंती केली. जर हा तोडगा निघाला नसेल तर या प्रश्नावर आपण बारदेस तालुक्यात आंदोलन करणार असल्याचं रोहन खवटे यांनी माध्यमांना सांगितलं. परवरी उदक ना फ्रॉम July 2019 we are having lot of problems of water supply in परवरी. राजकारण चल्लां काय कितें ना तें आमकां खबर ना, पूण उदक परवरी येना आनी खुबश्या भागांत आमकां कंटिन्युअस त्रास जाता. कोवीड टायम्स वे टेस्टिंग टायम्स आनी त्या टायमार उदक जेन्ना येवना खुबश्या जाणट्यांक, भुरग्यांक, महिला वर्गाक त्रास जाले. आमी मॅक्झिमम सपोर्ट जाता इतलो PWD दिलो टू फायंड सोल्युशन्स, नॉट क्रिएट प्रॉब्लेम्स. But when they were not able to handle this particular situation, what we have done is we have asked water supply to ensure and give us proper water supply. ते दिवंक पावले ना. ताज्या खातीर आमी मोर्चा काडलो आस्किंग फॉर जस्टिफिकेशन. कित्याक टँकर बंद केले, उदक येना, शॉर्ट सप्लाय, पायपलायन फुट्टाले, मेंटेनन्स ना.
सगळे पयल्या धडमळीत जाल्ले आनी दॅट इज वाय वी सेड इफ तुका उदक दिवंक जायना डिपार्टमेंट आमी बंद करतात नाल्यार उदक दियात तेन्ना चीफ इंजिनियर जेन्ना आयिल्लो थंय तेन्ना चीफ इंजिनियर प्रॉमिस्ड 7 days टायम टू सॉर्ट आउट दीस इश्यूज 7 days गॉट ओवर ऑन लास्ट ट्यूजडे मागीर काही कारणां खातीर ताणें आमकां 2-3 दीस एक्स्ट्रा मागले आनी टुडे इज अ डे ही डिसायडेड सेट वील सीट वीथ द प्रिंसिपल चीफ इंजिनियर एंड सॉर्ट आउट द इश्यूज whatever our demands and our issues were as far as water supply is concerned ते issues आज डिस्कस केल्या PCE बरोबर डिस्कस करून एक सॅटिस्फॅक्शन मेळ्ळा की ही हॅज प्रॉमिस्ड अस सोल्युशन्स अँड ऑल्सो शोकेस सोल्युशन्स इन टर्म्स ऑफ स्ट्रीमलायनिंग टँकर इमिजिएटली वाडोवपाचे टँकर सप्लाय दिवपाचो उदक क्वॉन्टिटी वाडोवपाची उदक सप्लाय डिस्ट्रिब्युशन नेटवर्क सारके करपाचे मेंटेनन्साक टीम्स तयार करपाच्यो हे ऑल दीस इश्यूज वीच वेर पर्टिनंट टू पर्वरीम हॅव बीन डिस्कस्ड विथ अ पॉझिटिव्ह सोल्युशन कमिंग फ्रॉम PCE हो म्हयनो डिसेंबराचो म्हत्वाचो आसा आनी ताज्या खातीर वी वील मॉनिटर द मंथ ऑफ डिसेंबर नाल्यार जानेवारीच्यान आय वूड लायक टू स्टार्ट वीथ दीस कित्याक चीफ मिनिस्टर म्हणटा हर घर जल नल म्हणून आमी जानेवारीच्यान मोहीम सुरू करतले बार्देस तालुक्याच्यान सुरू करतले हर घर नल नो जल म्हणून कित्याक हे मोहीम बार्देसच्या ईच आमदाराक मेळून समजून कित्याक सगळे बार्देस इज सफरींग मेजरली सफरींग